नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. सुप्रिया सुळे यांना अद्यापही नमो रोजगार मेळाव्याचे निमंत्रण मिळालं नाही. बारामतीतील ज्या संस्थेत हा कार्यक्रम आहे ती संस्था शरद पवार यांनी स्थापन केलेली आहे. तरीही जर कार्यक्रमाला बोलवलं तर नक्की जाणार, खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतली जेपी गावात यांची भेट. गेल्या 4 दिवसांपासून आंदोलक नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालून करत आहेत आंदोलन. स्वयंचलित हवामान केंद्राचा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसणार फटका. प्रत्येक गावात स्वयंचलित हवामान केंद्र बसवा, शेतकऱ्यांनी केली मागणी. आज खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते विजय आविष्कार या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न. नांदेडमधील कलाकारांना लवकरच कलादालन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे आश्वासन. नाशिकमधील आदिवासी शेतकरी आंदोलनाचा आज 4था दिवस. गेल्या 3 दिवसापासून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घातला घेराव. 1 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या 3 दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथे गारखेडा परिसरातील गॅलेक्सी हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अंतरवाली सराठी येथे त्यांचे आमरण उपोषण सुरू होते. त्यांना अशक्तपणा आला असल्याने उपचार करण्यासाठी भरती करून घेतले होते, परंतु मनोज जरांगे पाटील यांना सध्या तरी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार नाही, डॉक्टरांची माहिती. जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. सध्या गहू काढणीला आलेला आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा आता पंजाबहून आलेल्या मशीनच्या साहाय्याने गहू काढण्याकडे कल दिसू लागला आहे. या मशीनने कमी खर्चात गहू काढणं सोपं जातं. बंद केलेल्या 13 घंटागाड्या त्वरित सुरू कराव्यात, या मागणीसाठी मनसेचे खामगाव नगर परिषद समोर लाक्षणिक उपोषण. घनकचरा व्यवस्थापनात हलगर्जीपणा करून आरोग्याशी खेळणाऱ्या SR ग्रीनवे एन्जायर या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्यांचे बिल अदा करू नये, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. महायुतीतील एक घटक पक्ष म्हणून हातकणंगलेची जागा रयत क्रांती संघटनेला मिळावी, सदाभाऊ खोत यांची ही मागणी. विमा प्रतिनिधीने फसवणूक केल्यामुळे दाखल गुन्ह्याचा सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी धुळ्यातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक उपनिरीक्षकाने 50,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली. आरिफ अली सय्यद असे या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 40,000ची लाच स्वीकारताना आरोपी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास रंगेहात ताब्यात घेतले. याचबरोबर बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.